लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता आपल्याला एक नवीन ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. तर कालच्या भागामध्ये आपण बघितलं होतं की जीवा आणि नंदिनी एकत्र आले होते. जीवाने नंदिनीसाठी सरप्राईज तयार केलं होतं. ते नंदिनीला खूपच आवडलं होतं आणि त्यानंतर ते दोघे रोमॅन्टिकही झाले होते. तसेच त्यांच्यातील जे काही गैरसमज होते ते सगळे मिटले होते आणि नंदिनीने तिच्या मनात जीवाविषयी जे काही फिलिंग आहे ते देखील त्याला सांगितल्या होत्या. तसेच तिचं प्रेम देखील जीवापाशी व्यक्त केलं होतं. पण आजच्या भागामध्ये एक खास गोष्ट पाहायला मिळणार आहे, ते म्हणजे जीवा आणि नंदिनी आता कायमचे एकत्र येऊन ते त्यांची मधुचंद्राची रात्र साजरी करताना देखील टीव्हीवरती दाखवलेलं आहे. त्यामुळे त्यांच्यातील जे काही मतभेद होते ते सगळे विसरून ते एकत्र आल्याचं आपल्याला आता पाहायला मिळणार आहे. तर नंदिनी ते सगळं झाल्याच्या नंतर जीवाला म्हणते की जीवा, आता मला आपल्या घरी आत्ताच्या आत्ता जायचं आहे. त्यावेळेस जीवा पार्थला फोन करून सांगतो की तो नंदिनीला घेऊन घरी येत आहे. त्यावेळेस पार्थ देखील घरातल्या सगळ्यांना सांगतो की जीवा येत आहे. परंतु जीवाला दारात एकट्याला बघून सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की जीवा एकटा कसा काय आलेला आहे. त्यावेळेस सगळी फॅमिली डायनिंग टेबलवरती जेवत बसलेली असते. ते उठून दारामध्ये जातात आणि जीवाला विचारतात, अरे तू तर नंदिनीला घेऊन येणार होता, मग एकटाच कसा काय माघारी आलास, काही झालंय का, नंदिनी कुठे आहे, असे सगळेजण त्याला प्रश्न विचारत असतात. त्यावेळेस जीवा म्हणतो, कोण नंदिनी, मी ओळखत नाही कुठल्या नंदिनीला. आणि तो जीवाचा हा असा अवतार बघून आणि रागातील बोलणं बघून सगळ्यांनाच काळजी वाटते की नक्की काय झालं असेल, नंदिनी का माघारी आली नसेल. आणि सगळ्यांच्या आनंदावरती विरजण पडतं. पण त्यांना खरं माहीत नसतं की नंदिनी ही दरवाजाच्या पाठीमागूनच येणार असते. तर घरातल्यांची थोडी मज्जा घेण्यासाठी जीवाने हा प्लॅन केलेला असतो. तर पुढच्या भागामध्ये आपल्याला नक्कीच नंदिनी देशमुखांच्या घरी माघारी आलेली पाहायला मिळणार आहे आणि हा ट्विस्ट ना मालिकेमध्ये एक नवीन वळण घेऊन येणार आहे. तर नंदिनीच्या घरी येण्याने पार्थ आता काव्यावरती विश्वास ठेवेल का आणि त्या दोघांचं नातंही व्यवस्थित पहिल्यासारखं सुरुवात करेल का, हे देखील आता पाहणं रोमांचक ठरणार आहे. तसेच नंदिनी आल्यानंतर घरच्यांच्या, पार्थच्या आणि काव्याच्या काही रिॲक्शन असणार आहेत, हे देखील पाहणं आता मजेशीर ठरणार आहे. तर उद्याच्या भागामध्ये आपण टीव्हीच्या अगोदर नवीन असे अपडेट या चॅनलवरती देत